शंभो हर हर महादेव। महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं स्वागत आहे। सो कसे आहात? मजेत? मी मजेत आहे। तुम्ही कसे आहात? असेच मजेत राहा। आता महाशिवरात्री आहे आज। सर्वांना 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 महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। महाशिवरात्रीला आपण खास असं काय बनवतो, जे उपवासाला करतो आपण, ते म्हणजे आहे ह्याचे वडे, कसले साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाण्याची खिचडी। सो इथे आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटकीपट होणारी साबुदाण्याची खिचडी। कमीत कमी साहित्य टाकून ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी लुसलुशीत। तर त्याचं साहित्य दाखवले आहे मी, प्रोसिजर दाखवली कशी करतात। तर भेटूया आपण पुढे रेसिपीकडे। चला तर मग। सो चला आपण आज साबुदाण्याची खिचडी करायची आहे। सो त्यासाठी मी हे साबुदाणे रात्री भिजत घातले होते रात्रभर। त्यापेक्षा टम्म फुगले आहेत, रात्रभर भिजत घालायचे। काही जणांचे साबुदाणे भिजत घालताना जरा फसतात, ते म्हणजे जास्त पाणी नाही घालायचं, ओव्हर ढोबर एवढं पाणी नाही तुम्ही टाकून ठेवायचं। तर साबुदाणा तुमचा जर असं जर आपण एका दोन मुठीचा आहे तर एका मुठीपर्यंतच तुम्ही पाणी टाकायचं आहे। म्हणजे मी रात्री एवढं टाकलं होतं तर आता एवढे फुगले आहेत। एवढं पूर्ण भरून ठेवायचं नाही, त्याने चिकट होतात साबुदाणे। जास्त पाणी पडल्याने साबुदाणे जास्त चिकट होतात। हे असे सुटसुटीत असे तुम्हाला अशा मोतीच्या दाण्यासारखे नाही मिळणार बघा, असे सुटसुटीत झालेले आहेत हे बघा। सो असे तुम्ही पाणी कमीच टाका, त्याने जेणेकरून तुमचे साबुदाणे छान भिजतील पण, आणि भिजले पण छान आहेत हे बघा छान भिजलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत हे बघा। इथे मी साहित्य घेतले आहे कच्चे शेंगदाणे, जे मी आता भाजणार आहे, बटाटा उकडलेला, मिरची, लिंबू, साखर आणि मीठ। चला आता आपण ती कढई ठेवायची आहे। छान मी असं हे शेंगदाणे याच्यात भाजून घेते खरपूस होईपर्यंत। शेंगदाणे जास्तही घेऊ शकता, पण मला जास्त ते आवडत नाही, सो मी त्यामुळे ते कमीच घेतलेले आहेत। ते आपण छान मस्त, मला आता अशी सवय लागली आहे, थोडं 2 मिनिटांनी अशी साफ करायची, गॅस स्वच्छ ठेवायची, मस्त साफ करायचं। ते माझं जे गेलेलं आहे, ॲक्च्युली आम्ही स्टीलचं घेणार होतो, पण मी पैसे वाचवण्याच्या याने मी लोखंडाचं घेते, त्यामुळे इथे जेव्हा मी पाणी जर पुसून काढते हे सगळं निघालं आहे बघा, असं हे निघत चाललं आहे। तर ह्याला दुसरा पर्याय काय आहे तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा, याचं मी काय करू। याचा सगळं आता पत्रा निघाला आहे, कोटिंग निघायला लागल्यावरचं, त्याचं मला सांगा तुम्ही काय मी याच्यावर करायचं, कारण मला हे करायचंच आहे। हे जरा घाण वाटतं जरा हे, तुम्ही असं खरपूस भाजून घ्यायचं आहे छान मस्त असं। भाजून झाल्यावर थंड करायला ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही त्याचे वरची साल काढायचं आहे, आणि नंतर ते थंड झाल्यावर मिक्सर ग्राइंडर लावायचं आहे, बारीक करा, दरदरीत ठेवा। सो आपण हे जरा भाजून घेऊया। फ्रेंड्स हे बघा, मी इथे असं दरदरीत असं हे कुटून घेतलेलं आहे, मला जास्त बारीक नको आहे, सो इथे मी कुटून घेतलेलं आहे। आता आपण चालू करूया साबुदाणा खिचडी। सो इथे घ्यायचं आहे आपण तेल हे कमीच टाकायचं आहे। तेलाने सुद्धा ॲसिडिटी होते, जर तुमचं पोट खाली असेल, रिकामी असेल तर तेलाने सुद्धा ॲसिडिटी होते। तेल थोडंच घ्यायचं आहे। तर तेल टाकल्यानंतर थोडं गरम होऊ द्या आधी, तेल गरम झालं की मग आपण त्याच्यात मिरची टाकायची आहे। सो इथे तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। तेल छान गरम झाल्यावरच मिरच्या सोडायच्या आहेत। आता आपण याच्यात ॲड करायचं आहे बटाटा।
छान मस्त थोडा 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचा आहे असं छान. तर आपला बटाटा झालेला आहे छान फ्राय. त्याच्यात आपण टाकायचं आहे मीठ. मला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आपले साबुदाणे. साबुदाणे भिजत ठेवलेले तुम्ही संध्याकाळी सुद्धा यूज करू शकता. आता जेवढे तुम्हाला हवेत गरमागरम खाण्यासाठी तुम्ही तेवढेच बनवू शकता. आता बाकीचे तुम्ही उरलेले मी आता हे ठेवलेले आहेत. हे बघा, आता मी इव्हिनिंगला करणार आहे. आता छान असं 2 मिनिटासाठी असं परतायचं आहे. बघा कुठे चिटकत नाही आहे याला कढईला. आपण छालात मेन म्हणजे याचं असतं की भिजवणं. कसं तुम्ही भिजवता त्याच्यावर डिपेंड आहे. आपलं हे साबुदाणा जर जास्त भिजवला तर चिकट होणार तो, म्हणजे जास्त पाणी टाकलं तरी. बघा जराही काय कढईला लागत नाही आहे. बघा आता याच्यात आपण ॲड करणार आहोत साखर. तुमच्या चवीप्रमाणे टाका. मस्त तिखट आंबट गोड होणार आहे. आणि याच्यात नंतर टाकायचं आहे कुटलेलं शेंगदाण्याचं कूट, जे मी जास्त घेतलं आहे भरभरून. हे बघा छान मस्त असं मिक्स करायचं आहे त्याला. तुम्हाला जर वाटलं तेल जरा कमी आहे तर थोडंसं किंचित घाला, पण हे कमी तेलातच खिचडी छान लागते. जास्त तेल टाकू नका. बघा किती सुंदर झाली आहे, सुटसुटीत झालेली आहे. बघा सुटते बघा, ऑटोमॅटिक हात सुटते बघा. चिकट झाले असते त्याला लागले असते पूर्ण ह्याला. सो तुम्ही सुद्धा अशी चटपटीत खिचडी करा, साबुदाणा खिचडी. आता हे टाकायचं आहे पण लिंबू थोडंसं. ज्यांना लिंबू आवडत असेल त्याने स्किप करा. आता हे तुम्हाला याचं पुढे काय तर याच्यावर पाणी काही शिंपडायचं नाही, किंवा पाणी काही टाकायचं नाही, काय आपण ऑलरेडी सगळं शिजवलेलं आहे, मुरवलेलं आहे. सो हे ऑटोमॅटिक वाफेने शिजणार. त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनटं असंच ठेवायचं आहे. जरा झाकून ठेवायचं, पण नंतर 3 ते 4 मिनटांनी काढायचं आणि तुमची खिचडी रेडी. जास्त ठेवू नका, जास्त ठेवलात तर खिचडी करपणार. सो मी तुम्हाला दाखवते 3 ते 4 मिनटांनी सर्व करून चांगलं छान मस्त प्लेटमध्ये. सो तुम्ही सुद्धा अशीच बनवा. ही खिचडी कशी वाटते हे नक्की सांगा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अभिराज कलेक्शनला. आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपी सकट. आता आपण ही ओपन करत आहोत. फायनल लुक मस्त बघा, छान झालेली आहे, अशी सुटसुटीत झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशी वाटली माझी खिचडी, सुटसुटीत खिचडी. तुम्ही सुद्धा ट्राय करा. नक्की कमेंट्स करून सांगा तुमची पण अशी झालेली आहे का सुटसुटीत. बघा किती छान दिसते. आता याच्यावर मी ताव मारणार आहे. माझी खिचडी रेडी आहे. सो ही कशी वाटते सगळ्यांना खिचडी, सुंदर अशी. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कमेंट्स करून सांगा की कोणी अशी खिचडी केलेली आहे. सो अशी ही खिचडी करून बघा नक्की, आंबट तिखट गोडवाली. सो तुम्हाला ही नक्की आवडेल.
आणि माझे व्हिडिओज कसे वाटते नक्की शेअर करून सांगा, सबस्क्राईब करून सांगा सगळ्यांना, बाकीच्यांनासुद्धा रेकमेंड करा माझे व्हिडिओज बघण्यासाठी. आणि तुम्ही कमेंट्स करून सांगा की माझे व्हिडिओज कसे वाटले, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. असेच प्रेम देत राहा, असेच सपोर्ट करत राहा. हर 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 महादेव, शंभो हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.